आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूज मध्ये आपले स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक विशेष बातमी। ओमायक्रॉन या प्रकाराचा भारतात पहिला बळी गेला आहे। राजस्थानच्या जयपूर मध्ये हा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली। मृत 72 वर्षीय रुग्ण असल्याचे सूत्रांनी सांगितले। देशात ओमायक्रॉन प्रकरणांमध्ये वाढ होत आहे। बुधवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने सांगितले की देशातील ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या 2135 झाली आहे। यामध्ये महाराष्ट्र आणि दिल्लीतून सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत। यानंतर एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पुलवामामध्ये चकमकीत पाकिस्तानी नागरिकांसह जैशचे 3 दहशतवादी ठार। राज्यावरील कोरोना छायेचे मेघ पुन्हा दाटले। अनाथांची माय गेली। संपूर्ण लॉकडाऊन टाळण्यासाठी वीकेंड लॉकडाऊन। मंत्री अश्वत्थ नारायण यांची माहिती। खासगी भाजी मार्केटच्या परवानगीबद्दल भाजी व्यापाऱ्यांचा अधिकाऱ्यांना घेराव। निपाणी येथे भून्याय मंडळाचे स्वतंत्र कार्यालय सुरू। बसवानकुर्ची ते कणबर्गी नाल्यावरील पुलाच्या बांधकामाला प्रारंभ। साहित्य संमेलनाचे संयोजक करणार जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा। वायुसेनेच्या हेलिकॉप्टरचे कोल्हापुरात इमर्जन्सी लँडिंग। अभिलाष देसाई यांचा नेत्रदानाचा संकल्प। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। जम्मू काश्मीर मधील पुलवामा मध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे। बुधवारी सकाळी सुरू झालेल्या शोध मोहिमेनंतर चकमक सुरू झाली आणि आतापर्यंत जैश ए मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे। त्यापैकी एक पाकिस्तानी नागरिक आहे। काश्मीर पोलीस महानिरीक्षकांनी सांगितले की या दहशतवाद्यांकडून 2 M4 कार्बाइन आणि 1 AK सिरीज रायफलसह गुन्हेगारी साहित्य, शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे। नवीन वर्षाच्या 5व्या दिवसातील ही चौथी चकमक आहे। अलीकडेच दक्षिण काश्मीरच्या अनंतनागमध्ये लष्कराने 9 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता। यात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे सदस्यही सामील होते। दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल गुप्तचर माहितीच्या आधारे पोलीस आणि सुरक्षा दलाच्या पथकाने बुधवारी सकाळी जिल्ह्यातील चंदगाम गावात शोध मोहीम सुरू केली। दरम्यान येथे लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला। प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनीही गोळीबार केला। दोन्ही बाजूंच्या चकमकीत एका पाकिस्तानीसह जैश ए मोहम्मदचे 3 दहशतवादी मारले गेले। राज्यावरील कोरोना छायेचे मेघ पुन्हा दाटले। राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। त्यामुळे राज्यावर आता वीकेंड कर्फ्यूचे संकट ओढवले आहे। या संदर्भात मंगळवारी सायंकाळी घोषणा करण्यात आली। याचा परिणाम व्यवसाय क्षेत्रावर होणार असून त्यामुळे व्यापारी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे। वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात वीकेंड कर्फ्यू जारी करण्यात आला आहे। त्याचप्रमाणे बेंगळुरूमधील सर्व शाळा 2 आठवड्यांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। तज्ज्ञांसमोर झालेल्या बैठकीनंतर मंत्री अशोक आणि सुधाकर यांनी माध्यमांना ही माहिती दिली। शुक्रवारी सायंकाळपासून सोमवारी पहाटे 5 पर्यंत वीकेंड कर्फ्यू असेल। संपूर्ण कर्नाटकात 2 आठवड्यांचा वीकेंड कर्फ्यू लागू होईल। फक्त बेंगळुरूमध्ये 2 आठवड्यांसाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। 10वी आणि 12वी वगळता 1ली ते 9वी आणि 11वी पर्यंतच्या इतर सर्व वर्गांना उद्यापासून 2 आठवडे सुट्टी देण्यात आली आहे। बेंगळुरूमध्ये 10वी आणि 12वी इयत्ता वगळता बाकी सर्व ऑफलाईन वर्ग बंद राहतील। शाळा महाविद्यालयांचे वर्ग ऑनलाईन सुरू राहतील। वीकेंड कर्फ्यू 6 तारखेपासून लागू होईल। शुक्रवारी रात्री 10 ते सोमवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वीकेंड कर्फ्यू असेल। आहार पदार्थ, हॉटेलमध्ये पार्सल व आवश्यक सेवा सुरू राहणार आहेत, असे बैठकीनंतर मंत्री अशोक व डॉक्टर के सुधाकर यांनी स्पष्ट केले। अनाथांची माय गेली।
अनाथांची माय अशी ओळख मिळविलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले। सिंधुताई यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती। बुधवारी दुपारी 12 वाजता त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले। सिंधुताई यांना गेल्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। महाराष्ट्र सरकारकडून त्यांना 2012 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देण्यात आला होता। तत्पूर्वी 2010 मध्ये त्यांना महाराष्ट्र सरकारच्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। सिंधुताई यांना 750 वर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाले आहेत। अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार झाले। नवी पेठेतील ठोसर पागेल येथे महानुभाव पंथाच्या परंपरेनुसार सिंधुताईंवर अंत्यसंस्कार करण्यात आले। सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता सिंधुताई सपकाळ यांच्याकडून अंत्यविधी पार पडला। त्याआधी त्यांना शासकीय इतमामात सलामी देण्यात आली। महिला पोलिसांनी सिंधुताईंना ही सलामी दिली आहे। यावेळी ममता सपकाळ यांच्या हाती भारताचा तिरंगा सुपूर्द करण्यात आला आहे। यानंतर सिंधुताई यांचे पार्थिव महानुभाव पंथाप्रमाणे दफन करण्यात आले। संपूर्ण लॉकडाऊन टाळण्यासाठी वीकेंड लॉकडाऊन मंत्री अश्वत्थ नारायण यांची माहिती। राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉन संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे। परिस्थिती बिघडू नये यासाठी सरकारने 15 दिवसांच्या कालावधीत वीकेंड कर्फ्यूसह अनेक खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत। संपूर्ण लॉकडाऊन रोखणे हा त्यामागचा हेतू आहे, अशी माहिती मंत्री अश्वत्थ नारायण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। बेळगाव दौऱ्यावर आलेले मंत्री अश्वत्थ नारायण पुढे बोलताना म्हणाले, कोरोना नियंत्रण तज्ञ समितीच्या सल्ल्यानुसार कोरोना आणि ओमायक्रॉनचे संक्रमण रोखण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत। नवे निर्बंध जारी करण्यात आले आहेत। कार्यालये, पब, बार, थिएटर इत्यादींना केवळ 50% क्षमतेची सूचना देण्यात आली आहे। खबरदारीच्या उपायांमध्ये प्रामुख्याने बेंगळूरमधील परिस्थिती सामान्य करण्याचा विचार आहे। त्यामुळे शाळा 2 आठवड्यापर्यंत बंद करण्यात आल्या आहेत। 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येत आहे। त्यामुळे प्रत्येकाने वाढत्या संक्रमणाची खबरदारी घ्यावी, मात्र घाबरून जाऊ नये। 10 दिवसानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले। खासगी भाजी मार्केटच्या परवानगीबद्दल भाजी व्यापाऱ्यांचा अधिकाऱ्यांना घेराव। बेळगाव शहरात खासगी होलसेल भाजी मार्केटला परवानगी का दिली असा प्रश्न करून एपीएमसीतील व्यापारी आणि शेतकऱ्यांनी एपीएमसी अधिकाऱ्यांना बुधवारी घेराव घातला। बेळगावात खासगी होलसेल भाजी व्यापाऱ्यांनी उभारलेल्या जय किसान भाजी मार्केटचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले। आता येथून होलसेल भाजी विक्री खरेदीचे व्यवहार सुरू होणार आहेत। त्यामुळे सरकारी मालकीच्या एपीएमसी भाजी मार्केटमध्ये व्यापार करणाऱ्या व्यापारी आणि शेतकऱ्यांना अडचण होणार आहे। त्यामुळे सरकारी एपीएमसी मध्ये एक होलसेल भाजी मार्केट असूनही खासगी भाजी मार्केटला परवानगी दिल्याने व्यापारी आणि शेतकरी संतप्त झाले आहेत। त्याचे पडसाद आज एपीएमसीत उमटले। आधी एपीएमसीत भाजी मार्केट असताना पुन्हा खासगी भाजी मार्केटला परवानगी कशी काय दिली असा प्रश्न करत संतप्त व्यापारी शेतकऱ्यांनी एपीएमसी सचिव डॉक्टर कोडीगौडा, कृषी उत्पन्न विपणन खात्याचे उपसंचालक महांतेश पाटील, एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम यांना घेराव घालून प्रश्नाचा भडीमार केला। मात्र एपीएमसीचे व्यवहार नियमित सुरू राहतील असे उत्तर त्यांना देण्यात आले। निपाणी येथे भून्याय मंडळाचे स्वतंत्र कार्यालय सुरू। भून्याय मंडळाचे निपाणी तालुक्याचे कामकाज यापूर्वी चिकोडीतून चालायचे, त्यामुळे निपाणी परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत होती। ही अडचण लक्षात घेऊन निपाणी तालुक्यातील स्वतंत्र भून्याय मंडळाचे स्वतंत्र कामकाज सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांची चांगली सोय होणार असल्याचे राज्य धर्मदाय व हाज वक्फ मंत्री शशिकला जोल्ले यांनी सांगितले। येथील शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीत भून्याय मंडळ विभागाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून करण्यात आला। त्याप्रसंगी त्या बोलत होत्या। स्वागत तहसीलदार डॉक्टर मोहन भस्मे यांनी केले। प्रास्ताविक प्रांताधिकारी शशीधर बगली यांनी केले। निपाणी तालुक्यातील स्वतंत्र भून्याय मंडळ सुरू केल्यामुळे शेतीविषयक प्रकरणे लवकर निकालात निघतील असे शशिकला जोल्ले यांनी सांगितले। मंत्री तहसीलदार प्रवीण कार्डे यांनी आभार मानले। दवाखाना आपल्या निपाणी मध्य भागामध्ये साखरवाडीमध्ये होतं, तिथं देखील खूप म्हणजे बिल्डिंग खूप वाईट परिस्थितीमध्ये होतं, कधी पडतंय काय माहीत नव्हतं। ते देखील आपण प्रयत्न करून एपीएमसी मध्ये 1 एकर जागा घेतला आणि ते देखील बिल्डिंग मंजूर करून आता स्लॅब पडलंय। थोड्याच 2 महिन्यामध्ये ते उद्घाटन होतंय आणि ह्या भागातल्या जनावरांना, जनावर म्हटलं तर हे काय ते गाय, म्हैस हे एवढंच नाही तर सिटीमध्ये जे कुत्रपालन करतात,
पक्षी पालन करतात किंवा म्हणजे घरामध्ये देखील जे पाळीव प्राणी असतात त्यांच्या पण दवाखान्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. बसवनकुर्ची ते कणबर्गी नाल्यावरील पुलाच्या बांधकामाला प्रारंभ. बसवनकुर्ची ते कणबर्गी या मार्गावरील बळ्ळारी नाल्यावर असणाऱ्या पुलाच्या बांधकामाला बुधवारी प्रारंभ करण्यात आला. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी या कामासाठी 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामाचा प्रारंभ अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आला. या भागामध्ये असणाऱ्या शेतीला दरवर्षी पुराच्या पाण्यामुळे फटका बसत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे सदर नाल्यावर पूल बांधणी करावी अशी मागणी येथील शेतकरी वर्गाने लावून धरली होती. यापूर्वी या ठिकाणी पाईपलाईन घालून पुलाची रचना करण्यात आली होती. मात्र महापुरामध्ये या पाईपलाईन मध्ये कचरा अडकून पाणी माघारी येत होते. त्यामुळे शेतकऱ्यांची समस्या निवारण झालेली नव्हती. आता या माध्यमातून या समस्येचे निवारण करण्यात येईल असे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले. बेळ्ळारी नाल्यावरती जो सेतू बांधायचा होता त्याचं काम भरपूर दिवसापासून या भागातील रैतांचं ही मागणी होती की इथं ब्रिज झालं पाहिजे. याच्या अगोदर जे ब्रिज होतं ते पायपाच होतं. त्यामुळे कचरा अडकून जवळजवळ हजारो एकर जमीन कुसून जायची जी व्यवस्था होती ती होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही 1 कोटी सँक्शन करून आज ते ब्रिज बांधण्याचं पूजा आम्ही केली आहे. त्यावर ह्या भागाचे नगरसेवक मोदीकर साहेब आहेत, इतर सर्व अधिकारी त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे एकूणच चांगलं काम झालं पाहिजे, घटमुट काम झालं पाहिजे आणि वेळेत झालं पाहिजे. म्हणजे पुढच्या पावसाच्या अगोदर हे काम होऊन रैतांसाठी उपयोगाला आलं पाहिजे. या प्रकारे आदेश दिले, त्याप्रमाणे ते काम होईल. जनतेनं या भागाच्या रैतांनी त्यांना सहकार्य करावं ही विनंती. साहित्य संमेलनाचे संयोजक करणार जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा. सीमा भागात मागील 37 वर्षापासून साहित्य संमेलनाचा जागर सुरू आहे. यावर्षी कोरोनाचे विघ्न उभे राहिले आहे, परंतु संमेलनाची परंपरा अखंडित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी द्यावी अशी मागणी करण्यासाठी शुक्रवारी 7 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बेळगाव आणि परिसरात होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी गिरीश कॉम्प्लेक्स येथील शहीद भगतसिंग सभागृहात बैठक झाली. यावेळी उपरोक्त निर्णय घेण्यात आला. व्यासपीठावर प्राचार्य आनंद मेनसे, ॲडव्होकेट नागेश सातेरी, गुणवंत पाटील, बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर चव्हाण होते. प्राध्यापक मेनसे म्हणाले, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी बेळगाव, खानापूर, चिक्कोडी, हुक्केरी तालुक्यातील मराठी भाषिकांकडून संमेलनाचे आयोजन करण्यात येते, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे सीमा भागातील साहित्य संमेलन संयोजकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात यावी, परवानगीची मागणी करावी. कळोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबूराव गौंडवाडकर, कुद्रेमाणी साहित्य संमेलनाचे MB गुरव, मंथन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्राध्यापक मनीषा नाडगौडा यांनी संमेलन नियोजनाबाबत माहिती दिली. साहित्य संमेलन संयोजकांच्या वतीने शुक्रवार दिनांक 7 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. वायुसेनेच्या हेलिकॉप्टरचे कोल्हापुरात इमर्जन्सी लँडिंग. बेळगावहून मुंबईला जाणाऱ्या भारतीय वायुसेनेच्या MI हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कोल्हापूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. सकाळी 11:55 हा प्रकार घडला. वायुसेनेचे 9 अधिकारी या हेलिकॉप्टरमधून प्रवास करीत होते. हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग झाल्यामुळे दुर्घटना टळली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमुळे संपूर्ण देशाला धक्का बसला असून अद्याप भारतीय लोक हे विसरू शकलेले नाहीत. भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांचे हेलिकॉप्टर बेळगाववरून मुंबईकडे जाण्यासाठी सकाळी 11:15 वाजता टेक ऑफ झाले. मुंबईच्या दिशेने जात असताना अचानक हेलिकॉप्टरच्या टेल रोटर गिअर बॉक्समध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हेलिकॉप्टर चालकाने 11:40 कोल्हापूर विमानतळ एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधत हेलिकॉप्टरच्या तांत्रिक बिघाडाची माहिती दिली. काही कोल्हापूर विमानतळ संचालक कमलकुमार काटारिया यांच्या टीमने भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरला क्षणातच ग्रीन सिग्नल देऊन विमानतळावरील फायर ब्रिगेडसह सर्व यंत्रणा विनाविलंब सज्ज ठेवली. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे कर्मचारी, महाराष्ट्र पोलीस, MSF जवान, ॲम्ब्युलन्स अशी सर्व यंत्रणा सतर्क झाली. 11:55 वायुसेनेचे हेलिकॉप्टर सुरक्षितपणे विमानतळावर लँडिंग झाले.
अभिलाष देसाई यांचा नेत्रदानाचा संकल्प। खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेचे अध्यक्ष अभिलाष देसाई यांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे। त्यांनी येथील KLS डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या नेत्रपिढीला नेत्रदान करण्याचा संकल्प केला। नववर्षाच्या स्वागताला हा संकल्प करून त्यांनी इतरांसमोर आदर्श ठेवला आहे। तसेच इतर कार्यकर्त्यांना देखील हा संकल्प करण्यासाठी प्रेरणा दिली आहे। कन्नड चित्रपट अभिनेते पुनीत राजकुमार यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला होता। त्यांना आदर्श मानून आपण संकल्प केला असल्याचे जाहीर केले आहे। तसेच युवा पिढीने समाजासाठी कृतिशील कार्य करण्यासही सूचित केले आहे की जो केली हॉस्पिटल आपण तुम्ही आता जसं पुनीत राजकुमारांनी मी भी प्रेरित होऊन आपण सर्व लोक हे करतो की तुम्ही डोनेट करा। कशामध्ये जेव्हा पुनीत राजकुमारांनी तिने आपल्या डोळ्यांनी डोनेट केले तर त्यांनी 4 लोकांना दृष्टी देऊन गेले। तर ह्यासाठी आपण सर्व लोकांनी जेव्हा मला हे कॅम्पेन करायचं होतं मागच करणार होतो, खरं नवीन वर्षाला हे रेझोल्युशन होऊ द्या म्हणून आज आम्हाला केली हॉस्पिटलला तुम्हाला बघू शकता की ते असं सर्टिफिकेट मिळते। म्हणजे आपले जो कॉर्निया राहते डोळ्याचा ते तुम्ही युटिलाइज करू शकतात। जसं ते 4 ते 6 तासपर्यंत माणसाचा मृत्यूनंतर ते डोळे कोणाला तर दृष्टी देऊन जाते नवीन जीवनासाठी, म्हणून आम्ही असं हे उपकरण नवीन वर्षाला चालू करूया। आणि ज्यांना तुम्ही आय डोनेट करायची इच्छित आहेत की तुम्ही ते केली हॉस्पिटलचा आय बँकला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। रोजगार हमी योजनेतील महिलांचे मानधन वेळेत द्यावे या मागणीसाठी बुधवारी महिला वर्गाने आंदोलन छेडले। मण्णूर रोजगार रस्त्यावर हे आंदोलन छेडण्यात आले। या आंदोलनासाठी शेकडो महिला आज रस्त्यावर उतरल्या होत्या। रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या महिलांनी रास्ता रोको करून रस्त्यावर आंदोलन केले। अनेक महिने काम करूनही पगार दिला जात नाही, त्या संदर्भातील रोष व्यक्त केला असून आपला पगार द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। त्याचबरोबर रोजगार हमी योजनेतील संबंधित अधिकाऱ्यांची बदली करावी, तसेच पगार रोखून धरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। आंबेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष चेतन पाटील यांच्यासह ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करून आपला संताप प्रकट केला। बाळेकुंद्री होनियाळमध्ये घरफोडी, दागिने लंपास। पंत बाळेकुंद्री येथे मंगळवारी तर होनियाळ येथे सोमवारी घरफोडी झाल्याची नोंद मारिहाळ पोलिसात झाली आहे। या दोन्ही घटनांमध्ये 9 तोळ्याचे दागिने, 70 ग्रॅम चांदी व 4,000ची रोकड चोरीला गेली आहे। पंत बाळेकुंद्री येथे राहणारे व सामरा विमानतळ येथे नोकरीला असलेले अश्विन कौशल हे मंगळवारी नेहमीप्रमाणे कामावर गेले। काम असल्याने पत्नी कुणाल कौशल सामरा येथे गेली होती। बंद घर पाहून दुपारी 1 ते 1.5 या अर्ध्या तासात
तासात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व कपाटातील 2 तोळ्यांचे मंगळसूत्र लांबवले। सोमवारी होनियाळ येथील राजश्री महादेव कडकोळ या त्यांचे नातेवाईक वारल्याने देशनूर येथे गेल्या होत्या। सकाळी 11 ते 2 या काळात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील 67 ग्रॅम सोन्याचे दागिने, 70 ग्रॅम चांदी व 4,000ची रोकड लांबवली। त्या घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला। लुई ब्रेल जयंती साजरी। अंध विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे यासाठी लुई ब्रेल यांनी ब्रेल लिपी तयार केली। सुरुवातीला ही लिपी 6 टिपक्यांची होती, त्यात सुधारणा होऊन ती 14 टिपक्यांची करण्यात आली, अशी माहिती रुद्राक्ष मठ नागपूर आलमप्रभू महास्वामी यांनी दिली। मंगळवारी माहेश्वरी अंधशाळेत लुई ब्रेल यांच्या जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते। 1948 साली भारतात अंध विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ब्रेल लिपीचा उपयोग करण्यात आला, अशी ही माहिती देण्यात आली। कार्यक्रमाचे औचित्य साधून माहेश्वरी अंधशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहेश्वरी अंधशाळेच्या मुख्याध्यापिका अनिता गावडे होत्या। केएलईचे संचालक डॉक्टर MV जाली, माहेश्वरी अंधशाळेचे सदस्य प्रभाकर नागरमुन्नोळी उपस्थित होते। आकाश हलगेकर राज्य पुरस्काराने सन्मानित। भगवान बुद्ध, बसवेश्वर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशांच्या माध्यमातून कलेद्वारे जनतेत केलेल्या जागृती कार्यासाठी कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते आकाश हलगेकर यांना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। कर्नाटक रिजनल असोसिएशन ऑफ बॅकवर्ड कम्युनिटीज, गोल्डन चॅरिटेबल ट्रस्ट आणि कन्नड व सांस्कृतिक विभागातर्फे विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मान्यवरांना दरवर्षी पुरस्कार देण्यात येतो। हा कार्यक्रम बेंगळूर येथील रवींद्र कला भवन येथे पार पडला। माजी लोकायुक्त संतोष हेगडे, सांस्कृतिक मंत्री व्ही सुनील कुमार, चित्रकला अकॅडमीचे अध्यक्ष डॉक्टर मरियप्पा गुळेजी, गोल्डन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्रीनिवास बाबू, अभिनेता अनिरुद्ध, अभिनेता मेघना शेट्टी आदी उपस्थित होते। इनरव्हील क्लब तर्फे गरजूंना मदत। बेळगावच्या इनरव्हील क्लब ही संस्था रिटेक बेळगावची इनरव्हील क्लब ही संस्था गेली अनेक वर्षे सामाजिक बांधिलकी जपत गरीब व गरजूंसाठी मदत तसेच महिलांचा सर्वांगीण विकास या दृष्टिकोनातून वेगवेगळे उपक्रम राबवत असते। नुकत्याच इनरव्हील क्लब तर्फे राबविण्यात आलेल्या एका उपक्रमाअंतर्गत इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी खानापूर तालुक्यातील हरसिनावाडा या अंतर्गत गावात राहणाऱ्या 20 आदिवासी कुटुंबियांना 57 ब्लँकेट्स, 5 स्वेटर, 2 किलो रवा, 1 किलो गूळ, ग्लुकोज बिस्किट अशा किराणा सामानाचे दान केले। यावेळी क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर सुषमा शेट्टी, सेक्रेटरी डॉक्टर सविता कटू तसेच संस्थेचे ISO ममता जैन, PP स्मिता दळवी, PP शोभा रघुनाथ, PP सुनीता हनमशेठ, बेला शिवलकर, शिल्पा शहा, लीना शहा, भावना शिरवाईकर आदी उपस्थित होते। योजनेतील लाभार्थ्यांना भांड्याचे वितरण। देसूर येथील अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थींना भांडी वाटप करण्यात आली। जिल्हा पंचायत सदस्य रमेश गुरव यांच्या प्रयत्नातून 25% अनुदानामधून हा निधी मंजूर करून घेण्यात आला होता। त्यामधूनच या भांड्यांचे वितरण करण्यात आले आहे। या वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देसूर ग्रामपंचायत अध्यक्ष लक्ष्मी पिरणवाडी या होत्या। प्रारंभी सेक्रेटरी ईश्वर गुरव यांनी प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत केले। यावेळी रमेश गोरल यांचा फेटा शाल देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी उपाध्यक्ष स्नेहा कुंभार या उपस्थित होत्या। गोरगरीब जनतेला सुविधा मिळविण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला, त्यामुळे आज हा वितरण सोहळा झाला असे रमेश गोरल यांनी सांगितले। ग्रामपंचायत सदस्य पंकज घाडी, गणपती पाटील यांनीही आपले विचार व्यक्त केले। या कार्यक्रमाला विनोद सुतार, भरमा सुतार, काशव्वा कांबळे, शोभा नंदीहळ्ळी, यल्लाप्पा कांबळे, अशोक कांबळे, सातेरी शिंगे, कृष्णा कोलकार, परशुराम कोलकार, मल्हारी हेरेकर, वैजू कांबळे, बाळू काळसेकर, रुक्मिणी कांबळे, यशवंत पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। सूत्रसंचालन दाजीबा गावकर यांनी तर आभार ईश्वर गुरव यांनी मानले। भारतीय गुरुकुल ज्युनियर कॉलेजमध्ये लसीकरण अभियान यशस्वी। येथील भारतीय गुरुकुल ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थ्यांना लस देण्यात आली। हा लसीकरण उपक्रम उजगाव आरोग्य केंद्रातर्फे राबविण्यात आला। अध्यक्षस्थानी YP नाईक उपस्थित होते। प्रारंभी कॉलेजचे प्राचार्य आनंद आपटेकर यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले। उजगाव आरोग्य केंद्र प्रमुख डॉक्टर स्मिता गोडसे यांना सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी डॉक्टर स्मिता गोडसे यांनी आरोग्य सांभाळा, काळजी घ्या असे मौलिक विचार व्यक्त केले। यावेळी सहाय्य आरोग्य अधिकारी डॉक्टर
सीजी अग्निहोत्री, आशा वर्कर, सिस्टर, कर्मचारी वर्ग उपस्थित राहून सहकार्य केले। आरोग्य केंद्रातील सर्व सहकाऱ्यांना कॉलेजतर्फे धन्यवाद देण्यात आले। या प्रसंगी YP नाईक, डॉक्टर स्मिता गोडसे, प्राचार्य आनंद आपटेकर यांनी आरोग्य विषयक मनोगत व्यक्त केले। यावेळी व्यासपीठावर पांडुरंग नाईक, प्राध्यापक मनीषा आपटेकर, डॉक्टर स्मिता गोडसे, सीजी अग्निहोत्री हजर होते। सूत्रसंचालन मनोहर मोरे यांनी तर आभार प्राध्यापक मनीषा आपटेकर यांनी मानले। कोविड लसीकरण संदर्भात मार्कंडेय हायस्कूल येथे पालक सभा। मार्कंडेय हायस्कूल मार्केट यार्ड बेळगाव येथे कोविड लसीकरण संदर्भात पालक सभा आयोजित करण्यात आली। यावेळी मार्कंडेय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष PD मोहनगेकर, खजिनदार MN पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती NJ चौगले, शाळेतील शिक्षक वर्ग इयत्ता 9वी व 10वीचे पालक उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली। इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले। प्रास्ताविकेत NJ चौगले यांनी पालक मेळाव्याचा उद्देश सांगितला। श्रीमती RM अष्टेकर यांनी इयत्ता 9वी व 10वीच्या परीक्षेसंदर्भात पालकांना माहिती दिली। श्रीमती SS मुदगेकर यांनी कोविड लसीकरणाबद्दल पालकांना सांगितले। पालकांच्या वतीने हेमा हावळ यांनीही लसीकरणाबद्दल मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन RM अष्टेकर यांनी केले तर आभार RG पाटील यांनी मानले। जिल्हा मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना आयोजित रविवारचे कुस्ती मैदान लांबणीवर। मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी बेळगावच्या आनंदवाडी येथील कुस्ती आखाड्यात जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले होते। या मैदानाच्या तयारीसाठी कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारीही चालवली होती। बेळगाव परिसरातील कुस्तीगीर आणि कुस्ती शौकीनांना आनंदवाडी येथील रविवारच्या कुस्ती मैदानाचे वेध लागले होते। दरम्यान शासनाने वाढत्या कोरोना आणि ओमिक्रॉन संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात आगामी 2 आठवड्यांसाठी वीकेंड लॉकडाऊन जारी केला आहे। याची दखल घेऊन जिल्हा मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने आज बुधवारी तातडीची बैठक घेण्यात आली। या बैठकीत रविवारी आयोजित करण्यात आलेले कुस्ती मैदान पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला। कुस्ती मैदानाची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल असेही निश्चित करण्यात आले। या बैठकीला अध्यक्ष मारुती घाडी यांच्यासह YP नाईक, अशोक हलगेकर, कल्लाप्पा हिंडलगेकर, हिरालाल चव्हाण, सुहास हुद्दार, पोमानिक कुन्नूरकर, संतोष होंगल, नवरत्न सिंग पोवार, विलास घाडी, बाळाराम पाटील आदी उपस्थित होते। रणजीसह स्थानिक क्रिकेट स्पर्धा लांबणीवर। देशातील कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रणजी करंडक, कर्नल CK नायडू करंडक स्पर्धांसह आणखी काही महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय मंगळवारी घेतला आहे। देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या रणजी करंडक स्पर्धेला 13 जानेवारीपासून प्रारंभ होणार होता, परंतु शिवम दुबेसह मुंबईच्या काही खेळाडूंना तसेच बंगालच्या 5 खेळाडूंसह 6 जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलावी लागली आहे। बंगाल क्रिकेट संघटनेचे सचिव अभिषेक दालमिया यांची सुद्धा कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे। स्केटिंगपटू अविनाशचा आणि आराध्याचा गौरव। बेळगावचा स्केटिंगपटू अविनाश कामनावर आणि आराध्या P यांनी दिल्ली येथे घेण्यात आलेल्या 59व्या नॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्केटिंग स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवीत पदक पटकाविले। 11 ते 21 डिसेंबर 2020 या दरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली होती। या यशाबद्दल अविनाश कामनावर आणि आराध्या P या स्केटिंगपटूंचा रेल्वे खात्याचे अधिकारी लक्ष्मीनारायण यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। स्केटिंगपटू अविनाश आणि आराध्या हे बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगने, अनुष्का शंकरगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली स्केटिंगचा सराव करतात। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।